नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। IAS तुकाराम मुंढेंचा गुटखा माफियांना दणका, राज्यात अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट मकोका लावण्याचे आदेश। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणाला राजकीय वळण, आरोपींच्या मदतीसाठी इस्लाम पार्टी थेट मैदानात। ST प्रवासासाठी 1 ऑगस्टपासून महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक, महामंडळाचा मोठा निर्णय। आणि अशोक खरात प्रकरणाचा तपास आता वेगात, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। परळी ग्रामीण पोलीस ठाण्या हद्दीतील धर्मापुरी येथे गुप्त माहितीच्या आधारे एका राहत्या घरात बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने छापा टाकत तब्बल 201 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला। या कारवाईत एकूण 9,77,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी बाबूलाल उर्फ बबलू भतार राहणार धर्मापुरी याला पोलिसांनी अटक केली आहे। राहत्या घरात गांजाची साठवण करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून LCB पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर घरातून पोलिसांनी 201 किलो 340 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 9,77,320 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला असून या कारवाई दरम्यान बाबूलाल उर्फ बबलू भतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। तर इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCB पथकाने केली आहे। झालं थोडं निवायन धाडं घोडं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली। सरकारनं एकतर प्रचंड भाव वाढवलेत आणि त्याच्यावर कमी म्हणून की काय हे दुकानदार 2700 रुपये क्विंटलचा DAP त्या ठिकाणी 3600 रुपये क्विंटलनं विकू लागलेले। युरिया 350 रुपये त्या ठिकाणी पोतं विकू लागलेले। शेतकऱ्याची प्रचंड लूट होत असताना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि या राज्याचे कृषी मंत्री, मुख्यमंत्री तिकडं मदमस्त आराम करायला लागलेले। 27,34,34,50 नाही इकलाय, हे 3450 सरकार काय भाव? BEP 1350 बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक व बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांविरुद्ध मोठी कारवाई करण्या अगोदर बीडच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गांधीगिरी स्टाईलने आज फूल देतोय, उद्यापासून कारवाई करणार असा स्पष्ट इशारा दिलाय। बीड शहरातील बसस्थानक व अण्णाभाऊ साठे चौक परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्रेते तसेच फळ विक्रेते हे थेट रस्त्यापर्यंत आपली दुकाने मांडत असल्याने या भागात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे। परंतु आता बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वैभव पाटील व पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या सहकार्यांनी तसेच नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवले असून ही अतिक्रमणे हटवत असताना अतिक्रमणधारकांना गुलाब पुष्प देत पुन्हा अतिक्रमण करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचनेनंतरही अतिक्रमण केल्यास मात्र मोठी कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वैभव पाटील यांनी दिला आहे। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील युवराज गंगाधर जगताप यांचा मुलगा माऊली युवराज जगताप वय 16 वर्ष हा त्यांच्या राहत्या घरी येऊन दिनांक 11/6/2026 गुरुवार रोजी रात्री 7:45 वाजता औषध आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला। तो घरी परत आलाच नाही। रात्री 9:30 वाजल्यापासून माऊलीचे आई वडील व इतर नातेवाईकांनी रात्रभर तलवाडा गावात व परिसरात त्याचा शोध घेतला, परंतु माऊली काही सापडला नाही। मात्र आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माऊली जगताप याचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली। घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे PSI अन्नल दास आणि बीट अंमलदार देवकते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। माऊली याने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून त्याच्या मृत्यूचे खरे कारण तपासाअंती समोर येईल, परंतु प्रथम दर्शनी तरी त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज लावला जात आहे।
विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या SSC परीक्षेत त्याला 90% एवढे गुण मिळाले होते. माऊली याच्या आकस्मिक निधनाने जगताप कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तलवाडा परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील विविध घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बीड LCBचा समांतर तपास सुरू असून चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिलेल्या तक्रारीनुसार गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलची खिडकी तोडून विविध कंपनींच्या दारूच्या बाटल्या व गल्ल्यातील रोख रक्कम चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे चकलांबा रोडने गेवराईकडे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून बीड LCB पथकाने महार टाकळी परिसरात सापळा रचून कार्तिक वीरसिंग नागपुरे राहणार मुंडवा पुणे व हर्षवर्धन मोहन रेड्डी राहणार केशवनगर पुणे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी चकलांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान याच कालावधीत माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास बीड LCB कडून करण्यात येत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी व तपासादरम्यान चोरीस गेलेला सुमारे 80,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. सदरची कारवाई ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसेच बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश विघ्ने, PSI श्रीराम खटावकर, PSI शेखर आवटे यांच्या पथकाने मिळून केली. चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील ब्रह्मगाव येथील 2 समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बजरंग बलीच्या मूर्तीवर मांस टाकून मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रह्मगाव येथील पुरातन बजरंग बली मंदिरातील मूर्तीवर अज्ञात व्यक्तीने मांस टाकल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती. या गुन्ह्याचा तपास बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खटावकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे LCB पथकाने काल रात्री पेंडगाव परिसरात सापळा रचून आरोपी नासिरखा बालेखा पठाण वय 55 वर्षे याला ताब्यात घेतले. आरोपी अहमदनगर बीडसह इतर भागात वेगवेगळ्या मार्गाने फिरत होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.